मुंबईत बनावट नकाशे सादर करून केलेल्या बांधकामांना दणका देण्यात आलाय। मुंबई महापालिकेने बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश दिलेले आहेत। आतापर्यंत बनावट नकाशांबाबत 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जुलै महिन्यापूर्वी निष्कासन कारवाई पूर्व करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईत बनावट नकाशे सादर करून केलेल्या बांधकामांना मुंबई महापालिकेने दणका दिलाय। बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। बनावट 165 नकाशे भूमी अभिलेख खात्याकडून तयार झाले होते। आमच्या भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशे चोरून 1961च्या नोंदी नकाशामध्ये दाखवून CRZ आणि NDZच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर 465 घर बांधकाम झाले आहेत, जे अनधिकृत आहेत। नकाशात खोडतोड केली गेली। 1961च्या पूर्वीचे घर दाखवण्यात आले। आम्ही आता सर्व नकाशे रद्द केले आहे। काल माननीय मुंबई आयुक्तांनी निर्णय घेतला 465 घर पाडायचा आणि CRZ NDZच्या ज्या जागा आहेत त्या जागा खाली करायच्या। एक मोठा फ्रॉड या ठिकाणी या खात्यामध्ये झाला होता आणि हे सर्व फ्रॉड जो आहे तो आम्ही SIT कडे दिला आहे। SITनी सुद्धा 18 लोकांना अटक केली आहे। पुढच्या काळामध्ये अटक सत्र सुरू राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।